साहेब, आपण धारावीचा एक विषय घेतला की धारावीत आपण उमेदवार उभे करणार आहात. तर धारावीकरांसाठी आपल्या पक्षाकडे नियोजन काय आहे आणि धारावीकरांच्या पाठीशी आपण कसे उभे राहणार आहात? जे आज धारावीचं चाललेलं आहे, धारावीकरांना स्थलांतरित करायचे, धारावी बचाव आंदोलन असेल किंवा जे आधी सत्तेत पक्ष होते त्या विरोधात आहेत, मग त्यांच्याकडूनही जे सत्तेत होते त्यांच्याकडूनही धारावीचा कायापालट झालेला नाही आहे, पुनर्वसन झालेलं नाही. अनेक वर्ष सत्ता उपभोगली धारावीच्या विकासाच्या नावाखाली आणि शेवटी ते आज सत्तेतून बाहेर आले आणि आज सत्ताधारी पक्ष आहे तो विकास करतोय, पण त्यालासुद्धा विरोध होतोय. पण धारावीतून विरोध होताना तुमची भूमिका कशी असणार आहे? धारावीला कसा आराखडा तयार करून देणार आहे आणि धारावीचं स्थलांतर होणार किंवा नाही होणार यासाठी तुमची काय ठाम भूमिका असेल? धन्यवाद. मी आपल्याला सांगू इच्छितो, धारावी ह्या भागामध्ये रिपब्लिकन पक्षाची लोक निवडून आले. यापूर्वीच्या इतिहासात जर आपण पाहिलं तर धारावीच्या भागामध्ये बीबी आशेया, सुमंतराव गायकवाड हे नगरसेवक म्हणून निवडून आलेले लोक होते. रिपब्लिकन पक्ष खोरीपाने सुद्धा धारावीमध्ये यापूर्वी 3 विधानसभेच्या निवडणुका लढवलेल्या आहेत, नगरसेवक पदाच्या निवडणुका लढवलेल्या आहेत. आतापर्यंत ज्यांचं प्रतिनिधित्व धारावीला लाभलेलं आहे, त्यांचे वडील असतील, त्या स्वतः असतील, परंतु धारावीच्या लोकांचा विचार त्यांनी केला आहे असं मला अजूनपर्यंत दिसत नाही. धारावीच्या लोकांचा विकास करावा या दृष्टिकोनातून आतापर्यंत गायकवाड कुटुंबियांनी काहीही केलेलं नाही. मुळात आज जी मुंबईचे अध्यक्ष आहे ती गायकवाड आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न. वडिलांच्या नावाची पुण्याई घेऊन ती तिथे उभी, तिचं आडनाव वेगळंच आहे. त्याच्या खोलात जर आम्ही गेलो आणि आम्ही बोलायला लागलो तर ते अवघड होतं. सगळ्यात महत्त्वाचं, धारावीचा विकास करताना धारावीमध्ये छोटे छोटे उद्योग आहेत. चर्मकार समाजाचे आहेत, कुंभार समाजाचे आहेत, दाक्षिणात्य समाजाची लोक आहेत. वेगवेगळ्या समाजाची लोक ह्या धारावीवर जगत आहेत आणि रोजचा त्यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायावर आज धारावीमध्ये खूप मोठी इंडस्ट्री एक प्रकारची लघुउद्योगाची आहे. परंतु धारावी उद्ध्वस्त करण्याचं काम अडाणीच्या माध्यमातून इथला सत्ताधारी पक्ष करतो आहे. म्हणून माझी धारावीकरांना विनंती आहे की आम्ही धारावीतल्या रिपब्लिकन पक्ष खोरीपाचे महाराष्ट्र प्रदेशचे सचिव सन्माननीय ईश्वर ताथवडे यांना आम्ही उमेदवारी दिलेली. ईश्वर ताथवडे यांच्याकडे धारावीच्या विकासाचं मॉडेल जे अडाणीकडे पण नाही अशा पद्धतीची तयारी आहे. सगळ्या 7च्या 7 मतदारसंघांमध्ये धारावीमध्ये आम्ही नगरसेवक पदाचे उमेदवार देणार आहोत. आमची धारावीच्या जनतेला विनंती, तुमचं आहे त्या जागेवर धारावीमध्ये पुनर्वसन जर करायचं असेल आणि हक्काची 1000 स्क्वेअर फीटची जागा प्रत्येकाला घर देण्याची हमी रिपब्लिकन पक्ष खोरीत घेणार आहे. परंतु याच्यासाठी आपलं कर्तव्य हे आहे की रिपब्लिकन पक्षा खोरीपावर तुम्हाला विश्वास टाकावा लागेल, आमच्या उमेदवारांवर विश्वास टाकावा लागेल. आमच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी धारावीकरांनी घेतली पाहिजे. आतापर्यंत तुम्ही सातत्याने काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणलं, काही ठिकाणी एक वेळेला शिवसेनेचा उमेदवार बाबूराव माने निवडून आणला, परंतु धारावीच्या विकासाचं कोणीच काही केलेलं नाही. यांना धारावीपेक्षा यांचे स्वतःचे विकास जास्त झालेले. सगळ्या घोटाळ्यांमध्ये हे लोक सगळे अडकलेले. यांनी धाराव्याला फक्त कसं 2 पैसे कमवता येईल या दृष्टिकोनातून धारावीकडे या सगळ्यांनी पाहिलेले आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या घोटाळेबाजांना जर रोखायचं असेल आणि खऱ्या अर्थाने धारावीच्या जनतेचा आहे त्याच जागी पुनर्वसन जर करायचं असेल तर रिपब्लिकन पक्ष खोरीपाच्या उमेदवारांवर विश्वास ठेवा, त्यांना निवडून आणा. तुमचं पुनर्वसन त्याच ठिकाणी आणि चांगल्या मोठ्या प्रशस्त जागेत करण्याची जबाबदारी रिपब्लिकन पक्ष खोरीप हे भविष्यात 100% बजावेल याची हमी आम्ही देतो.